हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत पोझिशनल ट्रेडिंगबद्दल. ओके, की पोझिशनल ट्रेडिंगमध्ये आपण ट्रेड्स ज्या आहेत त्या कशा आयडेंटिफाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ सायकल. ओके, बिल्टअप सायकल्सने. सो जनरली पोझिशनल ट्रेडिंग जेव्हा पण आपल्याला करायची असते ना, तेव्हा बरेच लोक काय करतात, प्राइस ॲक्शन बेसवरती ट्रेड करतात किंवा जे काही आहेत ते टेक्निकल इंडिकेटर्स यूज करतात. मी असं नाही म्हणत आहे की ती चुकीची पद्धत आहे, पण तुम्हाला माहिती आहे सगळेजण तेच यूज करतात, राईट. सो आपल्याला काय करायचं, आपण ते पण यूज करायचे. जर लेट्स फॉर एक्झाम्पल ज्याला कोणाला सवय असेल ते टेक्निकल इंडिकेटर्स यूज करायचे, यू कॅन गो विथ द सेम. पण जो मी आता कन्सेप्ट तुम्हाला सांगतो ना, तो एकदा वापरून बघा, कारण हा जो कन्सेप्ट आहे हा मार्केटमध्ये फ्रॉम लास्ट 10-12 वर्षापासूनचा कन्सेप्ट आहे आणि कन्सिस्टंटली तो चांगला रिटर्न देतोय. सो त्यामुळे कुठेतरी जो अजून एक्झिस्ट करतोय आणि खूप फ्युचर्समध्ये पण आपल्याला एक ओव्हरऑल इन्साईट देतच राहील तो डेटा, पण आय नो दॅट. सो व्हॉट वी विल डू, आपण ना आधी ह्याचा बेसिक कन्सेप्ट बघूया की फ्युचर्स बिल्टअप काय असतं, त्याच्यानंतर त्याच्या सायकल्स बघूया, त्याच्यानंतर ट्रेड्स कशा बनवायच्या ते बघूया. ओके, सो लेट्स गो विथ दी टॉपिक आणि डिटेलमध्ये डिस्कस करूया. ओके फाईन. सो मी इथे येतो आणि ठीक आहे, हे आपली एक जुनी कन्सेप्ट मी इथे शिकवत होतो त्यामुळे तो जुना आहे, थोड्याला आपण वरती शिफ्ट करूया. ओके, नाव आपण काय बघणार आहोत, आपण फ्युचर्स बिल्टअप बघणार आहोत. ओके, सो फ्युचर्स बिल्टअप. थोडं ना हां इकडे करेक्ट करूया आपण, बिल्टअप. ओके, सो जेव्हा आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करतो ना, तेव्हा आपण दोन कंपोनेंट बघतो. कोणते दोन कंपोनेंट बघतो, एक बघतो प्राईसचे आणि सेकंड कंपोनेंट जो असतो तो असतो आपला ओवायचा. ओके, त्याच्यानंतर जो आउटपुट येतो आपला नरेशन असतो, नरेशन. ओके, नाव जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर फ्युचर्स बिल्टअपमध्ये 4 गोष्टी येतात. कोणत्या 4 गोष्टी? पहिली गोष्ट होते की प्राईस वरती चाललंय आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण वरती चाललाय. सो जेव्हा जेव्हा प्राईस वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. ओके, व्हॉट इज लॉंग बिल्टअप? लॉंग बिल्टअप मीन्स कुठे जो आहे ते फ्रेश बायर स्वतःचे पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. सिम्पल एक्झाम्पल सांगू, सपोज 100ला एखादी स्टॉक प्राईस चालू आहे आणि मी अँटिसिपेट करतो की स्टॉक जी आहे ती वरच्या साईडला मोमेंटम देऊ शकते. सो मी काय करणार, मी इकडे जाऊन बायचा एक ट्रेड बनवणार. सो जेव्हा मी एखादा बायचा ट्रेड बनवतो तेव्हा मी काय करतो, मी प्रेशर जो आहे तो वरच्या साईडला क्रिएट करतोय, बायरचा प्रेशर वरच्या साईडला क्रिएट होतो, त्यामुळे माझी प्राईस वरती चालली आहे. सेकंड गोष्ट काय की मी एक नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करते. सो माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण वरती जातो. सेलरसोबत मी कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतो ना. सो जेव्हा जेव्हा प्राईस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. मीन्स फ्रेश बायर्स ॲड होतात. ओके, सेकंड लॉजिक, सेकंड कन्सेप्ट काय येते की प्राईस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली चाललाय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली जातो, त्याला आपण कन्सिडर करतो एज अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट? सिम्पल एक्झाम्पल, 100ला आहे सपोज, प्राइस गेली 200ला. ॲज अ बायर कितीचा प्रॉफिट आहे, मला 100 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, तो प्रॉफिट जो आहे तो बुक करणार. सो जेव्हा मी प्रॉफिट बुक करतो तेव्हा मी बाईंगचा प्रेशर कुठेतरी कमी करतोय. सो त्यामुळे माझा काय होणार, ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येणार. आणि सेकंड गोष्ट काय होते की मी प्रिव्हियस जो कॉन्ट्रॅक्ट होता इथे सेलचा केलेला बायचा केलेला तो मी स्क्वेअर ऑफ करतो, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट पण खाली चाललाय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट खाली जाते त्याला आपण कन्सिडर करतो लॉंग अनवाइंडिंग. मीन्स व्हॉट? प्रॉफिट बुकिंग. सिम्पल. ओके, थर्ड कन्सेप्ट, व्हॉट वॉज द थर्ड कन्सेप्ट? की प्राइस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती चाललाय. ओके, प्राइस खाली चालले, ओपन इंटरेस्ट वरती चालले, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअप काय? शॉर्ट बिल्टअप मीन्स व्हॉट? की कुठे जे आहेत ते फ्रेश सेलर्स स्वतःच्या पोझिशन्स ॲड करतात. सिम्पल, सपोज 100ला एखादा स्टॉक प्राइस चालू आहे, मी अँटिसिपेट करतो की ह्याची प्राइस जी आहे ती खाली पडू शकते. सो मी काय करणार, इथे सेलचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करणार. सो जेव्हा मी सेलचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतो तेव्हा मी काय करतो, प्राइसचा प्रेशर जो आहे तो खालच्या साईडला देतोय. सो प्रेशर खालच्या साईडला देत असल्यामुळे
सपोज मी इकडे प्राइस जी आहे ती खाली चालली आहे आणि मी फ्रेश सेलिंगचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय, फ्रेश सेलर्स कुठे येत आहेत ते बघतोय, त्यामुळे मी बायर सोबत फ्रेश कॉन्ट्रॅक्ट बनवतोय, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट वाढतोय. जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट वरती जातो, त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप मीन्स व्हॉट, फ्रेश सेलर. ओके, फ्रेश सेलर्स ऍड होत आहेत ते आपल्याला समजतं. ठीक आहे, कन्सेप्ट सोपी आहे. आणि लास्ट वेक चौथी गोष्ट काय होऊ शकते की प्राइस जी आहे ती वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली चाललंय. प्राइस वरती जाते, ओपन इंटरेस्ट खाली चाललंय, सो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट कव्हरिंग. व्हॉट इज शॉर्ट कव्हरिंग? शॉर्ट कव्हरिंग मीन्स अ सिम्पल की ज्यांनी प्रिव्हियसली सेल केलं ना, लेट्स से मी 100ला सेल केले आणि स्टॉक गेला 50ला, 50 रुपयाचा प्रॉफिट आहे माझ्यासाठी. सो मी काय करणार, तो शॉर्ट कव्हर करणार. सो जेव्हा मी शॉर्ट कव्हर करतो तेव्हा मी काय करतो, सेलचा प्रेशर काढतो, त्यामुळे प्राइस जी आहे ती वरती जाते. आणि प्रिव्हियस जो बाईंगचा कॉन्ट्रॅक्ट होतो तो मी स्क्वेअर ऑफ करतो, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली चालला. सेलिंगचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो मी स्क्वेअर ऑफ करतोय ना, तर माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली चालला. तर यू कॅन सी सेलर्स कव्हरिंग ट्रेड्स. ओके, एक सिंपल म्हणजे कव्हर ट्रेसर जे ते स्वतःचे ट्रेड्स जे आहे ते कुठेतरी कव्हर करतात. ओके, एक क्विक रिकॅप देतो. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी कन्सेप्ट एक्सप्लेन करतोच आणि इन डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. आता पण मी तेच करणार आहे, ज्यांच्यासाठी नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी खूप युजफुल आहे हे. पहिले आपण बघितलं फ्युचर्स बिल्टअप. फ्युचर्स बिल्टअपमध्ये आपण 2 कंपोनेंट घेतो. कोणते 2 कंपोनेंट घेतो? एक प्राइसचा कंपोनेंट आणि एक ओआयचा कंपोनेंट. तर 2 गोष्टी होऊ शकतात की जेव्हा प्राइस वरती जाते आणि जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. ओके, सेकंड काय, लॉंग बिल्टअप मीन्स वॉट की कुठे फ्रेश बायर्स जे आहे ते स्वतःच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. सेकंड काय की प्राइस खाली चालले आहे आणि ओपन इंटरेस्ट खाली चाललं आहे, सो त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग मीन्स वॉट, अ प्रॉफिट बुकिंग, की ज्यांनी प्रिव्हियसली बाय केलेलं आहे ते प्रॉफिट बुक कुठे करतात किंवा कुठे जे आहेत ते बायर स्वतःच्या पोझिशन्स अनवाइंड करतात. ओके, तिसरी गोष्ट काय की प्राइस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललंय. सो जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण म्हणतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. मीन्स कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते स्वतःच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. लास्ट इज अ शॉर्ट कव्हरिंग, की जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातला त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. नाव सिम्पल बघा, ह्याच्यासोबत ना हे आपण बघतो एक पर्टिक्युलर टाईमबद्दल, एक पर्टिक्युलर डे बद्दल. आता ह्याच्या पण सायकल्स असतात, बिल्टअपच्या पण सायकल्स असतात, ते आपण डिस्कस करूया. बिल्टअप सायकल्स, ठीक आहे. ह्याला मी वरती घेऊन जातो थोडंसं. ओके, आता आपण डिस्कस करणार बिल्टअप सायकल्स बद्दल. ओके, नाव बिल्टअप सायकल्स जी असतात ना त्यात 2 सायकल असतात. एक असतं बुलिश सायकल आणि एक असतं बॅरिश सायकल. ओके, नाव लेट्स सी. आता अर्थ काय याचा, मार्केट वरती जाताना कसं जातो, लाईक दिस, असा वरती जातो मार्केट. सो जर मार्केट वरती जाताना लेट्स सी इथे बिकॉज ऑफ द लॉंगमुळे वरती जात असेल, इकडे लॉंगमुळे करताय, इथे लॉंगमुळे गेलाय, इथे लॉंगमुळे वरती गेलाय, राईट. सो लेट्स सी मार्केट वरती जाते तो लॉंगमुळे वरती चाललाय आणि जेव्हा खाली क्रिएट करतोय डिप, इथे यू कॅन सी जेव्हा मार्केट खाली येतोय, खाली कोणत्या 2 गोष्टीमुळे येतो, बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग अँड बिकॉज ऑफ द शॉर्ट बिल्टअप, 2 गोष्टीमुळे खाली येतो. सो लेट्स सी जर मार्केट जो आहे बिकॉज ऑफ लॉंग अनवाइंडिंगमुळे खाली येत असेल, हिअर ओके, सो त्याला आपण म्हणू शकतो एक पॉझिटिव्ह बिल्टअप. ओके, सो जेव्हा लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग, मी एल आणि एल यू लिहितो. सो जेव्हा लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल असतं त्याला आपण म्हणतो बुलिश सायकल. ओके, कोणत्या सायकलला आपण बुलिश सायकल म्हणणार, जेव्हा त्याच्यामध्ये लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल येते. म्हणजे काय की बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात. ओके, सो त्याला म्हणतो लॉंग अनवाइंडिंग सायकल. सेकंड कन्सेप्ट, मार्केट खाली पडताना लाईक असा खाली पडेल ना, बरोबर. सो लेट्स सी इथे शॉर्टमुळे खाली पडतोय, हा जो मोठा डिप क्रिएट करतोय, आणि जो इथे वरती येतोय ना ह्या केसमध्ये, इथे वरती कुठेतरी येतोय ना. सो मार्केट कोणत्या 2 केसमध्ये वरती येतो, एक बिकॉज ऑफ द लॉंग बिल्टअप आणि एक बिकॉज ऑफ द शॉर्ट कव्हरिंग. सो जर सपोज मार्केट जो आहे तो शॉर्ट कव्हरिंगमुळे वरती येत असेल,
ओके. सो दॅट कम्स अंडर दी अ बेरिश सायकल. सो जेव्हा जेव्हा शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग सायकल असतं त्याला आपण म्हणू शकतो एक बेरिश सायकल. ओके. अगेन मी एक रिपीट करतो. जेव्हा मला दिसतंय की एक दिवशी लॉंग झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी अनवाइंडिंग झालं, परत त्याच्या दुसऱ्या दिवशी लॉंग झाला, परत त्याच्या दिवशी अनवाइंडिंग झालं. सो हा काय आहे, हा एक बुलिश सायकल आहे की स्टॉक जो आहे किंवा जो इंडेक्स आहे तो कुठेतरी एका बुलिश ट्रेंडमध्ये आहे. सो जेव्हा जेव्हा लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सायकल. तुम्ही बुलिश सायकलमध्ये घेऊ शकतो. आणि जेव्हा जेव्हा शॉर्ट कव्हरिंग सायकल असेल, म्हणजे सेलर्स येत आहेत पुन्हा प्रॉफिट बुक करतायत, पुन्हा सेलर्स येत आहेत पुन्हा प्रॉफिट बुक करतात. ओके, असं काही असेल सो त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग सायकल. दॅट मीन्स अ बेरिश सायकल. ओके. नाव द लॉजिक इज सिम्पल. आता हा जो मी ओव्हरऑल पहिल्यापासून जो डेटा पॉईंट सांगितला आहे ह्याचं यूज काय आहे आणि ह्याला यूज कसं करू शकतो त्याचं उत्तर आता मी पुढे देतोय. ओके. सो मी कॉन्सेप्टच्या होमस्क्रीनवरती येतो. ओके. कॉन्सेप्टच्या होमस्क्रीनवरती आला असेल तर बघा इथे बरेच इंडिकेटर्स आहेत, इथे बरेच डेटा पॉईंट्स आहेत, टूल्स आहेत. सो ज्यांनी कोणी ॲप्लिकेशन नसेल डाउनलोड केला, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्स आहेत, त्याचा तुम्हाला ॲक्सेस मिळून जाईल. ओके. सो वी हॅव 80-85 डेरिव्हेटिव्ह टूल्स, पण 25 टूल फ्री आहेत, त्यांचा ॲक्सेस घेऊन टाका तुम्ही. ओके. व्हिडिओच्या नंतर जाऊन पहिला जाऊन डाउनलोड करून द्या. ओके. नाव थोडाफार मी एक मिनिट जास्त मी ते इंट्रोडक्शन देतो ह्या ओव्हरऑल इंटरफेसचा. जर तुम्ही इथे बघितलात ना तर इथे वरती टॉपला निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे मेजर इंडायसेस आहेत आपले त्या तिघांचं इथे बिल्टअप तुम्हाला बघायला मिळेल. ओके. सो तिन्ही जर तुम्हाला दिसतात की लॉंगमध्ये आहे, सो कुठेतरी जो आहे तो मार्केटचा सेंटिमेंट मी बुलिश आहे असं समजू शकतो. आणि जर तिन्ही इंडायसेस जर तुम्हाला शॉर्टमध्ये दिसत असेल तर कुठेतरी जो आहे मार्केटचा सेंटिमेंट थोडाफार बॅरिश आहे हे आपण समजू शकतो. त्यानंतर सिनॉप्सिस, डे हाय लो, ऑप्शन चेन, इंट्राडे मूव्हर्स, ओपन इंटरेस्ट, अनयुज्युअल ऑप्शन ॲक्टिव्हिटी, बऱ्याच काही टूल्स आहेत तिकडे. सो ह्यावरती इंडिपेंडंट व्हिडिओ आपण बनवली आहे, ह्या व्हिडिओनंतर जाऊन नक्की बघा, डिटेल एक्सप्लेनेशन दिलं आहे. ओके. नाव कम टू द टॉपिक. सो जर मला बिल्टअप सायकल बघून जर ट्रेड बनवायची असेल तर जनरली मी काय करणार, ओके, मी येणार ट्रॅकमध्ये बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल हा जो टूल आहे ना यावरती क्लिक करणार. ओके. नाव यू कॅन सी जी मी कन्सेप्ट तुम्हाला सर्वात पहिला सांगितलेली लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट कव्हरिंग सायकलवरती मी येतोय, पण ही बघा लॉंगवरती क्लिक केलं. सो लॉंगमध्ये काय होतं, प्राइसवरती जाते आणि ओपन इंटरेस्टवरती जातो. यू कॅन सी प्राइसवरती चाललंय, ओपन इंटरेस्टवरती चाललंय. सो त्याला आपण कन्सिडर करतो जर लॉंग बिल्टअप. मग जे पण स्टॉक्स लॉंगमध्ये आहेत ना ते सगळे इथे तुम्हाला बघायला मिळतील जर तुम्ही इथे फिल्टर लावला तर. लॉंग अनवाइंडिंगमध्ये काय होतं, प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्ट खाली जाते. यू कॅन सी प्राइस खाली चाललंय, ओपन इंटरेस्ट खाली चाललंय. लॉंग अनवाइंडिंग म्हणजे जे पण स्टॉक्स आहेत ते लॉंग अनवाइंडिंगमध्ये ज्या पर्टिक्युलर डेला तुम्ही ओपन करताय हा टूल त्या पर्टिक्युलर डेमध्ये कोणते स्टॉक्स लॉंगमध्ये आहेत, अनवाइंडिंगमध्ये हे सांगतं. ओके. त्यानंतर आहे इथे शॉर्ट. सो शॉर्टमध्ये काय आहे, प्राइस खाली जाते, ओपन इंटरेस्टवरती चाललंय, प्राइस खाली चालले, ओपन इंटरेस्टवरती चालले. यू कॅन सी शॉर्ट बिल्टअप. सो जे पण स्टॉक शॉर्टमध्ये आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके. त्यानंतर लास्ट होता शॉर्ट कव्हरिंग. शॉर्ट कव्हरिंगला आपण काय बघितलेलं की प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो. प्राइस वरती चालले, ओपन इंटरेस्ट खाली येतो. यू कॅन सी अ शॉर्ट कव्हरिंग. ओके. नाव हे झालं त्या पर्टिक्युलर डेमध्ये. आता मला याला पोझिशनली बघायचं असेल तर मी काय करू, हा जो टूल आहे ना हा खूप इम्पॉर्टंट टूल आहे. सगळी रिसर्च तुमची इथे येणार आहे. ओके. आता ह्याच्या पुढे मी जे काय सांगतो ते नीट बघा. आता सिम्पल बघा, मी काय करणार इथे, लेट्स सी, जर मी इथे ओव्हरऑल बघायला गेलो ना, सो कुठे गेलं हे, ओके. पहिला मी तुम्हाला याचा इंटरफेस एक्सप्लेन करतो की काय आहे हा. सो जर तुम्ही इथे बघितलं तर सर्च सिम्बलचं ऑप्शन आहे. जर तुम्हाला एखादा कोणता स्टॉक मॅन्युअली सर्च करायचा असेल तर सर्च करा. इथे लुक बॅक पिरियड आहे. लुक बॅक पिरियड मीन्स मला किती दिवस पार्टचा डेटा बघायचा आहे. 20 दिवस आहेत ना तिकडे, 20 म्हणजे 20 डेज आहेत. जर मी तिकडे 30 केलं तर 30 दिवसांचा पार्ट दिसेल, 50 केलं तर 50 दिवसाचा पार्ट दिसेल, 100 केलं तर 100 दिवसाचा पार्टचा डेटा दिसेल. 20 आपण ठेवला आहे इथे. त्यानंतर इथे रीडिंग आहे. रीडिंग म्हणजे काय की तुम्हाला काय पाहिजे, लॉंग पाहिजे, शॉर्ट पाहिजे की लॉंग अनवाइंडिंग पाहिजे की शॉर्ट कव्हरिंग सायकल पाहिजे. ओके. मी दाखवतच आहे कन्सेप्ट, पहिला मी एक्सप्लेन करतो इंटरफेस. त्यानंतर सेक्टर आहे इथे. सेक्टर मीन्स मी कोणत्या सेक्टर जर तुम्हाला मॅन्युअली चेक करायचं असेल की ह्या सेक्टरमध्ये हा स्टॉक असा आहे का ते फाइंड आउट करायचं असेल तर गो विथ द सेक्टर्स. त्यानंतर तुम्ही इथे बघा ट्रू बिल्टअप जो आहे ना ह्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया. ट्रू बिल्टअपवरती जास्त डिटेल कन्सेप्ट नाही आहे, पण देर इज वन कन्सेप्ट बेस्ड ऑन दी ओपन इंटरेस्टच आहे तो. ओके. त्यानंतर जो ग्रीन, सो जे इथे तुम्हाला ग्रीन बार्स दिसतात ना हे राईट, हे जे सगळे बार्स आहेत, हे जे सगळे बॉक्स आहेत
ते लॉंगचे बार्स आहेत, म्हणजे कुठे फ्रेश बाईंग पोझिशन ॲड झाले ते तुम्हाला ग्रीन बॉक्समध्ये समजेल. त्यानंतर आहे लॉंग अनवाइंडिंग. सो हे जे ब्ल्यू बार्स आहेत ना हे सगळे ते लॉंग अनवाइंडिंगचे आहेत की कोणत्या दिवशी कुठे लॉंग अनवाइंडिंग झाले. त्यानंतर जे रेड बार्स आहेत धिस वन. सो हे तुम्हाला सांगते शॉर्ट की कुठे फ्रेश सेलर जे आहेत ते पोझिशन्स ॲड केलेत. त्यानंतर शॉर्ट कव्हरिंग. ओके, शॉर्ट कव्हरिंग मीन्स वॉट की तेच की कुठे सेलर्स जे आहेत ते आपले प्रॉफिट बुक करतात. सो जे बार्स आहेत ते शॉर्ट कव्हरिंगचे आहेत. ओके, नाव ट्रेड सेटअपवरती येऊया आपण. सिम्पल बघा, जर मला बुलिश स्टॉक पाहिजे, मला एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी पाहिजे, तर मी काय करणार, मी चेक करणार की स्टॉकमध्ये लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे की नाही, बरोबर, जे आपण आता बघितलं. सो मी रिडिंगवरती येतो इथे. ओके, आणि मी ते एल आणि एल यू कॅन सी लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सिलेक्ट केलं. नाव इथे बघा एक काउंटचा ऑप्शन आलाय. इथे मी काय करणार 14 टाकणार. का 14 टाकणार ते पण सांगतो. ओके, मी आता डेटा पॉइंटला काय आउटपुट देतोय की लुक बॅक पिरियड काय 20. मला पाठच्या 20 दिवसांचा डेटा पॉइंट पाहिजे, त्यामध्ये ॲटलिस्ट 14 दिवस लॉंग अनवाइंडिंग सायकल असलं पाहिजे. 20 दिवसामध्ये ॲटलिस्ट 14 दिवस लॉंग अनवाइंडिंग सायकल असलं पाहिजे आणि मी अप्लायवरती क्लिक करणार. सो जे पण स्टॉक फ्रॉम लास्ट 20 डेज पासून लॉंग अनवाइंडिंग मध्ये त्यांचा ओव्हरऑल डेटा पॉइंट इथे बघायला मिळेल. ओके, यू कॅन सी चंबल, यू कॅन सी दालभर, आयशर मोटर आहे, IEX आहे, निफ्टी आहे, वोल्टास आहे, राईट. सो हे जे स्टॉक्स आहेत आउट ऑफ 185 स्टॉक्स मधले हे कुठेतरी जे स्टॉक्स आहेत ते थोडेफार जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. ओके, तेच जर मला बॅरिश ट्रेड पाहिजे तर मी काय करणार, शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग SSC सिलेक्ट केलं. फिल्टर जरा 20 14 तास ठेवा. 20 दिवसामध्ये कोणत्या स्टॉकमध्ये 14 दिवस लॉंग शॉर्ट कव्हरिंग सायकल आहे तो मला पाहिजे. अप्लाय द चेंजेस मिळालं. सर्वात शॉर्ट स्टॉक जर मी बघायला गेलो तर यू कॅन सी इंडस टॉवर 1.4% खाली आहे. बाकी सगळे कम्पॅरेटिव्हली पॉझिटिव्ह आहेत थोडेफार. टायटन बघा थोडाफार जास्त शॉर्टमध्ये आहे, राईट. बाकी सारे स्टॉक बघायला गेलं तर सेंटिमेंट ओव्हरऑल जेव्हा मी रेकॉर्ड करतो ना व्हिडिओ तेव्हा ओव्हरऑल मार्केटचा सेंटिमेंट कुठेतरी बुलिश आहे, राईट. सो त्यामुळे मॅक्झिमम स्टॉक थोडेफार तुम्हाला बुलिश दिसेल. पण जे फिल्टर आपण लावला ना 2014चा, तर ह्या बॉक्समध्ये बघा तुम्हाला 20 दिवसामध्ये 14 दिवस तरी शॉर्ट कव्हरिंग मिळेल. ओके, सो कुठेतरी शॉर्ट कव्हरिंगमध्ये थोडेफार वरती आलेत, पण ॲज कम्पेअर टाटा स्टील, टायटन आणि इंडस टॉवर एक थोडाफार जो आहे तो बॅरिश सेंटिमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. नाव लेट्स सी, हे आपल्याला कधी करायचंय, एंड ऑफ द डे. ओके, लाईव्ह मार्केट सायकल टूल जेव्हा आपण यूज करा ना एंड ऑफ द डे यूज करा. लाईव्ह मार्केटमध्ये यूज करायची गरजच नाही. ओके, आय नो तुम्ही म्हणत असाल सर एवढा टाइम जर मी रिसर्च करायला लागला तर ट्रेड कधी म्हणायचं, म्हणून मी बोलतो एंड ऑफ द डे ट्रेड करा. एंड ऑफ द डे 3-3:30 नंतर खूप टाइम असतो, दुसऱ्या दिवशी 9:15 पर्यंत, राईट. आणि हार्डली 10 मिनिटं पण नाही लागणार आपल्याला फिल्टर आउट करायला. सो फिल्टर आउट करा कोणते स्टॉक पॉझिटिव्ह आहेत, कोणते स्टॉक निगेटिव्ह आहेत. जर मॅक्झिमम स्टॉक जर तुम्हाला पॉझिटिव्ह दिसत असतील देन गो विथ द बुलिश. आणि जर मॅक्झिमम स्टॉक जर बेरिश म्हणजे एखादं स्टॉक सपोज तुमच्याकडे आले 5-10 स्टॉक्स, ओके, त्या 5 मधल्या स्टॉक्समध्ये ट्रेड बनवा. चेक करा की कोणत्या स्टॉकचा जो रिटर्न आहे तो इथे पॉझिटिव्ह आहे, त्या स्टॉकला तुम्ही पहिली प्रायोरिटी द्या. ओके, आता ट्रेड काय बनवणार. सो टेक्निकली ट्रेड जेव्हा बनवसेल तर गो विथ द स्प्रेड सोबत जा. नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन सोबत जाऊ शकता, फक्त त्याला टाइम स्टॉप लॉस जाऊन जा. पण मी जनरली सजेस्ट करतो ट्राय टू गो विथ द स्प्रेड. फार बाय एक्सपायरी असेल तर बुल कॉल स्प्रेड बनवा किंवा बेअरपुट स्प्रेड बनवा. नियर बॅरिश ट्रेड असेल तर नियर बाय एक्सपायरी असेल तर क्रेडिट स्प्रेड बनवा. ओके, त्याच्याने काय होणार, तुमचा जो ओव्हरऑल मार्केटचा जो व्ह्यू आहे ना तो कुठेतरी तुम्ही तुमच्या फेवरमध्ये ठेवतात. फार बाय एक्सपायरी IB डेल्टा थीटा तुमच्या फेवरमध्ये असणार, कारण थीटा कमी डिके होणार, IB फास्ट वाढणार आणि डेल्टा तुमच्या फेवरमध्ये असणार. नियर बाय एक्सपायरी सर्वात जास्त जो तुमच्या फेवरमध्ये असणार तो थीटा असणार. सो थीटासाठी आपण काय करणार, क्रेडिट स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार. सो ट्राय टू गो विथ स्प्रेड्स. खूप चांगली कन्सेप्ट आहे. मी पर्सनली सांगायचं म्हटलं तर युजली मी खूप वर्षापासून बघतोय, राईट, आणि खूप कन्सिस्टंटली चांगला रिटर्न देते. सो एकदा बघा. आणि ज्यांना कोणाला ॲक्सेस पाहिजे विथ डेटा पॉईंटचा तो लिंक आहे ॲप्लिकेशनची डिस्क्रिप्शनमध्ये, जाऊन डाउनलोड करा आणि चेक करा. 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस आहे तो पण मिळेल. आणि जर काहीही क्वेरी असेल, काहीही एवढासा तरी डाऊट असेल ना, वरती सपोर्ट सेक्शन आहे, नंबर दिला आहे. ओके, कॉन्टॅक्ट करा. टीम इज देअर टू गाईड यू. ओके, आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त कमेंट, जास्तीत जास्त लाईक, आपण पुढे व्हिडिओज नवीन जास्त आणणार. ओके, सो इट डिपेंड्स अपॉन यू की तुम्ही किती या व्हिडिओला लाईक देतात आणि कमेंट देतात. जर तुमचा काही डाऊट्स असतील कमेंटमध्ये विचारा, चालेल, आपण त्याच्यावरती आन्सर नक्की देऊ. आणि सबस्क्राईब करून जा. सबस्क्राईब केल्यानंतर ज्या पण व्हिडिओज जे आपण नवीन डेली पोस्ट करतो त्याचा अपडेट तुम्हाला मिळत जाईल. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम. बाय बाय.